अर्जुनाला बघितलं आणि सांगितलं, अर्जुना आमच्या दादाने एक काम चुकीचं केलंय, दुर्योधनाला सुभद्रा देऊ केली. अर्जुनानं सांगितलं तुम्ही मला देणार आहे त्याच्याकरता लग्नाचा विषय मी लांबिला, आणि तुम्ही दिली तर दिली ना आमच्याच घरी दिली. एक काम करायचं म्हणे अर्जुना, ती सोयरीक मोडून तुला द्यायची. अर्जुनानं सांगितलं आधीच तर आमचं त्यांचं भांडण आहे, आणि त्याला दिलेली पोरगी मला दिल्यावर ते तर काय आम्हाला उभंच कापित म्हणले, ते का जगू देतं का काय म्हणले, आम्हाला वाचूच देत नाही. देवानं सांगितलं तुम्हाला तर दिल्याशिवाय राहायचंच नाही, आणि त्याला तर द्यायचीच नाही, आणि तुम्हाला दिली असं कळू द्यायचं नाही. नवल सांगालो, नवल नवल. काय करावं लागन? काय नाही म्हणे, मी लुंगी आणली एक, ही भगवी लुंगी, आता तू गुंडाळ. अर्जुन म्हणले देवा, एक तर तुमची मला देऊ केली, ती दिली आमच्या चुलत भावाला, आणि मी भगवी लुंगी घातल्यावर त्याचा होतो संन्यासी, मला कोणीच देणार नाही ना, मी कोण्याच कामाचं मला कोण देणार आहे मग संन्यासी झाल्यावर? हे सगळा नाटकापुरता संन्यासी व्हायचंय. तो संन्यासी होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी. भगिनी म्हणजे बहीण. आता तुला खोटा संन्यासी व्हायचंय. मला वाटते दाढी खोटीच लावली असेल, जटा खोट्यात लावल्या असत्याल, ती लंगोटी लावली, सगळं पद्धतशीर, आणि द्वारकेमध्ये अर्जुनाला पाठवलं. मंदिरापुढे अर्जुन बसल्याबरोबर लक्ष्म्या दर्शनाला. एका बाईनं पाया पडल्याबरोबरच आपलं नाव द्वारकाबाई का अशी टनकनच उडाली दोरकी. हो, आपलं नाव कस्तुरी का? अरे बापरे, ती म्हणली नगद मारुतीच्या पाया पडायचं. कव्हापासून मारुतीच्या पाया पडते, एकदा त्यांना नाव घेतलं. या संन्याशांना नुसतं पाया पडलं कीच कस्तुरीन द्वारकान चतुरीन अंतिकीन वचीन हे पटपटत नाव घेऊ लागलं संन्याशी. याला चटत माहित होतं ना तिथलं, हे का खरा संन्यासी थोडंच होतं. अख्ख्या गावात चर्चा झाली, मंदिरात असा महाराज आलाय, पाहिलं कीच नाव घेतो. आणि जी गोष्ट तुम्हाला लवकर कळवायची का, ती टीव्हीवर द्यायची नाही, पेपरमध्ये टाकायची नाही, ती यायला सांगायची. पप्याच्या माईला सांगितलं की अख्ख्या भारतात कळत. आमच्या इथे एका बाईला पैठणी घ्यायची होती 20,000ची, आणि 2-4 वर्षापासून त्याचा पैठणीचा घोळ चालू. त्या नवरा बायकोचा, ही घ्यायची म्हणतीन ती म्हणतो ताना पाणी, ही घ्यायची म्हणतीन ती म्हणते ताना पाणी. त्या सक्रातीला म्हणजे औंधा आणली तर बरं आहे, नाही तर भोगीच्या दिवशीच फाशी घेते. ते आलो माझ्याकडे, ते म्हणला महाराज भाकरीचा मेळ पांगायचा वाण दिसायला. म्हणलं कस काय? पप्याच्या माईनं अंगात आणलं म्हणे. म्हणलं काऊन? तुम्ही 10,000 द्या म्हणलं, कशाला पैठणी आण? म्हणलं मला बायको आहे ना, मलाही घ्यावं लागेल ना. नाही म्हणे वा, जर तुम्हाला पैसे नसले द्यायचे तर औंधाच साल कसं निभवायचं ते सांगा. त्याला माहित होतं महाराज सांगतील ती दिशा, आणि रिकामा जागा ठेवील तिथं मिशा. आमच्या चुलत्याची दाढी करताना मिशा जरशा खाली गेल्या, तर ते दाढी करणार म्हणलं ए मिशा दाबल्या ना, ते बी नाही गेलो होतं. ते म्हणला त्याला कुठं फवारा करायचा आहे का युरिया घालायचा आहे, वाढ त्यांना 7-8 दिवसाला इतका काय ताण घ्याला, दम धरणं जरशी. तर ते म्हणले महाराज बघावा. मी लगेच म्हणला हो काकू आली ना तिकून, ती मागवा आमच्या मागच्या घरात बसलं त्याला, आणि काकू आली पुंजा टाकायला. काकू कोणी काढ पुंजा टाकायले ना, चहा आल्यावर घेते. नाही झालाय ना तसाच पुंजा ना आमच्या दारात ठुला. हो, चहाच्या घोटाला आणि कुकाच्या बोटाला कवात नाही म्हणत नाहीत. हो, तसाच पुंजा ना आमच्या दारात. अण्णा कुठे गेलेत? बाप्पा बाळू महाराज काय सांगायचं, चुलतीच होती आमची, पण आता महाराज म्हणल्यामुळे आवाजाव बोलत होती. हो, काय सांगायचं बाळू महाराज, 20 वर्ष झाले बाबा मी जुन्यावर सक्रात करते. यावर्षी काय त्याच्या मनात आलं काय माहीत, मंठ्याला गेलेत पैठणी आणायला, 30,000ची आणतं म्हणले. आणि मी आणलं काकू औंधा पैठणी काय करायची? हे आणायले तर औंधा काऊन हीच काय लावा तू? अरे मी म्हणलं काकू मला काय घेणे, तू हे मालक आणायलेत, पण औंधा नाही सक्रात नाही ना, सक्रात जुन्या वे औंधा. बाई बाळू लाव बरं फोन, पुन्हा 12 महिने कशाला घरात ठेवायची? मी लगेच, आता आमचा फोन काय कळत नसतो कोणाला, आपला साधा आहे मस्त भारीचा.
मी लगेच लावलं. मी अण्णा कुठे आहेत म्हणतात. अण्णा का पुढच्या वर्षी आणा औंधा जुन्या सागरात. बर 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 अण्णा मागच्या घरात. हरभऱ्याची भाजी 3 भाकरी अन्न ना अशा दुमतून खाल्ल्या नाही तर 5-6 दिवस जरा 8 दिवस खेळ चालला होता त्याचा. हो मंगरुळला भागवत होतं. भागवत लवकर सुटलं. संक्रांती दिवशी म्हणलं चला पोरायच्या माईला साडी घेऊन जावा. मला भागवताच आलेली नेली. मी कुठं फुकट कळण शेंडी वळवळ दुसरी आणू. मी तीच नेली. जिकडे गेलं तिकडे साड्या असतात. अरे अजय मी घरी गेलो. आमच्या घरच्याला म्हणलं सक्रातीला साडी. आणि कशाला आणली. आणि मी म्हणलं मग काय औंधा का सक्रात धोत्राव आहे काय. मी येरी म्हणायलो असं घरी नसतं म्हणायला जमत. सरा इचकून जाईल ना बाजार. म्हणलं साडी आणली ना. कोण म्हणलं तुम्हाला साडी आणा. अरे म्हणलं मला कशाला कोण म्हणीन पण मी आणली. औंधा सक्रात कुठं नव्यावर आहे. अरे म्हणलं हे कस्तुरा काकून शहाणपणा केला. आमच्या 2-3 गावात कोण्याच बाईने नवी साडी नेसली नाही. एका माणसाच्या साडीचे पैसे वाचावं म्हणून इतका कुठं ना केला तर सगळ्या गावात पसरलं. पटकन पसरत यायच्या कानावर. लवकर 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 सगळं. अख्ख्या गावात चर्चा मंदिरात महाराज आलेत नवल सांगायला. बलराम दादा म्हणले कृष्णा चल महाराजाच्या पाया पडायला. भगवान म्हणले दादा मी काय महाराजाची पारख केल्याशिवाय कोण्या महाराजाच्या पाया पडत नाही. मला नाही तर आवडत कोणते बी महाराज. दादा म्हणले कृष्णा अरे असं नाव ठेवत जाऊ नको कोणाला. चल ना तू चल ना. तिथं गेल्याबरोबर लांबूनच म्हणले आपलं नाव बलराम आहे बरं का. आपलं नाव कृष्ण आहे बरं का. दादा म्हणले पाय 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 महाराज कसं आहे पाय पाय बघ महाराज बघ. सांगितलं का नाही आपले नाव. कृष्णा महाराजाला आपल्या इथे जेवायला सांगा बरं आज. प्रल्हाद बुवा भगवान म्हणले दादा हे अशा अपरिचित माणसाला घरी नेत नसते. काय बासुंदी गुलाबजामुन काय काय करायचे ते मंदिरात आणून द्या. इथली इथं खाते नाही. महाराज लोक घरी नाही नेले पाहिजे. कोणते बी नाही बरं म्हणायलो मी. असे सगळेच नाही. काही काही महाराज लोक. हो काही काही. हो तर भगवा दाद कृष्णा काय महाराज आहे. अरे अख्ख्या गावाचं बाळ सांगितलंय महाराजानं. भगवान म्हणले चटच बाळ त्याला माहिती. चला म्हणले जेवायला. संध्याकाळी भगवान आले महाराजाला म्हणले महाराज आता तुम्ही उद्या जेवायला येणार पण सुभद्रा मुक्कामाला राहून तुम्हाला घेऊन जायची. ते म्हणले इतक्या बायात सुभद्रा कशी ओळखायची. या पंढरपुरातल्यानंच महाराजाच्या कानात संध्याकाळी सांगितलं तू म्हणणं मला लग्न झालेल्या बाईच्या आजचा स्वयंपाक जमत नाही. नवल केवढे केवढ्या. हो सकाळी दादा 4 वाजता आले. म्हणले महाराज स्वयंपाक बरोबर 11ला होईल. म्हणले बलरामजी ऐका त्याबद्दल काही दुमत नाही. आमचा नियम आहे आम्ही लग्न झालेल्या बाईच्या आजचं खात नाहीत. गावात येताना मला लग्न झालेली बाई दिसलीच नाही पाहिजे. अरे बापरे दौंडीच पिटिली. ऐका हो ऐका आपल्या गावातले महाराज बलराम दादाच्या वाड्यावर येणार आहेत. कृपा एका बाईने रस्त्याला यायचं नाही. बायका भावनिक असतात. आपल्या कोमल अंतकरण आहे आपल्या स्त्रीचं. लवकर कोमल पाकळतंय. सगळ्या बाया आपोआपल्या घराने कुलप लावून. आणि ज्या पोरीचे लग्न राहिले त्या तितक्या 200-400 बलराम दादाच्या वाड्यावर स्वयंपाकाला आले. महाराज बसते जेवायला. आता तिथं लय उत आला ना खलीवर. भगवंतानं सांगितलं मांडीला असा चिमटा घेतला महाराज याच्यातली सुभद्रा. ते म्हणलं लहानपणी पाहिली कशी ओळखू गप. लागलीच आवाज दिला भगवंतानी. सुभद्रा ताई कडी घेऊन ये बरं. तर कडीचं पातेला अशा पोरीच्या हातात होतं. ती पाहती कवाडाकडून चलती भिताडाकडं. अर्जुन म्हणला ही काय सुभद्रा. नाही म्हणले ही नाही. ही नाही म्हणले सुभद्रा. पापड घेऊन ये बरं. तर पापड घेऊन दुसरीच पोरगी आली. तिला इशिक बायानं साडी नेसली सुतळी बांधू बांधूच. हो साड्या आता लय जणीला नेसता येणार ना. त्या ब्युटी पार्लरवाली बाई आणायली नवरी दाखवायची म्हणल्यावर साडी नेसवायला. हो कालांतरानं साड्या उडूनच जातात का काय माहीत काय काय कळलं. हो
दादा म्हणले ताई खीर घेऊन ये ग. खऱ्या सुभद्रेच्या हातात खीर होती. भगवंताने महाराजाच्या बाजूलाच बसली, मांडीला खुनीला म्हणले ही सुभद्रा आहे. खऱ्या सुभद्रेचं रूप पाहिल्यावर महाराज भजे कानात घालू लागले. हो, कडी अंगाला लावू लागले, चपात्या अशा फेकू लागले, हो पापड डोसक्यावर फोडू लागले. दादा म्हणले महाराज यायला कंदमुळं खाची सव म्हणले, यायला पुरणपोळ्या जमत्यातोय, तुम्हाला म्हणलं होतं मंदिरात जीव घाला तर. आणि मग तितकं बोलता बोलता चिमटा घेतला. अरे दम धर न तुला न्याची, पण थांब न दर्शक. हे बाजूलाच होतं बसलेलं. म्हणले आजचे दिवस महाराजाला मुक्कामाला राहू द्या. भगवान म्हणले दादा हे असे अपरिचित महाराज मुक्कामाला नको. काय कळतं म्हणे तुला, राहू दे मुक्कामाला. आपल्या आईला आजच्या दिवस घरी येतात राहू द्या म्हणजे शेजाऱ्याची. महाराजाला रात्रभर चहा पाणी काय दूध गीत सुभद्रा देईन. रातच्या 11ला महाराज खोकलं. डॉक्टर साहेब दूध घेऊन आल्या, दूध पेलं. सुभद्रा खांद्यावर घेतली, सना आकाश मार्गाने महाराज काय. सकाळी दादा उठले, गडी गुडी उठले सगळे. दुधाच्या गुंड्या 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 लय मोठ्या गाई होत्या. 4-2 गुंड्या कमी पडल्या. ए सुभद्रा दुधाच्या चरव्या घेऊन ये बरं. आता 2-4 बाऱ्या दादा म्हणले, पण सुभद्रा आवाजच देईन. कृष्णा पोरगी काय करायली पाय रे, ए ताई गुंड्या जाणी ना. भगवान म्हणले आधी बैठकीतला महाराज बघा भाऊ आहे का ते. दादा म्हणले ते ना तो पलंगा सगळं नेलं रे. ते म्हणले पलंग नेला म्हणल्या सुभद्रा कुठं ठेवली. सुभद्राही नेली. अख्खी द्वारका रडायली. काय महाराज असते, काय महाराज असते, काय महाराज असते. सगळे रडत होते आणि हे बाजूला तोंड करून हसत होतं. कोणतं? पंढरपुरातलं. लय हुशार. देवकी माता रडत असताना मात्र सहन झालं नाही. देवाशी गालातली गालात हसले. देवकी आई साहेब म्हणल्या कृष्णा बाई तुला काय वाटतं का रे, तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलं बाईला म्या आणि एका महाराजानं उचलून नेलं. काय तू हसू. म्हणला मुकाड्या बस, ते महाराज अर्जुन होता. आणि बाई मला का ते म्हणला एक कराळ काढू नकोस तू, तू रडताना पहा वाटत नाही म्हणून मी तुला सांगायला. म्हणला असं येड्यावानी काऊन करायली. ती म्हणली आता कसं रडू येईन. म्हणला दादा इचकून टाकतील ना, झेंडू बाम लाव म्हणला, पण रडच. समोर गेल्यावर महाराज आमच्या सुभद्रा आई साहेबांनी सांगितलं आबा महाराजाला ओपतं का. त्यानं टाकली दाढी काढून, जाटा काढून, ते फेडून कपडे घातले. तुम्ही तर अर्जुन आहेत. ते म्हणला हे सगळे नाटकं तू या लहान्या भावाची. मला काय महाराष्ट्रात पोरी नव्हत्या का.